Good morning students. I welcome all of you for this video lecture. We are discussing the topic sampling theory, and so far we have discussed various terms which are needed to understand the sampling theory. In the last lecture, let me recall, we have seen one of the very important and basic sampling technique, that is simple random sampling. Also we have seen how to draw a simple random sampling by two methods. One of them is the lottery method and another one is a table of random numbers method. In this lecture we have to discuss various notations that can be used to prove certain theorems. That includes population and sample means, variances and totals, and we will prove two results based on selection probability and inclusion probability of an unit in the sample. So या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे वेगवेगळे नोटेशन्स आणि दोन थिअरम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो लेट मी बिगिन विथ द नोटेशन्स. We will use following notations. Some of these notations are familiar to you. काही आतापर्यंत आपण वापरलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅपिटल N, number of sampling units in the population. Usually we call it population size. So capital N is the population size. Small n, number of sampling units in the sample. Sample size म्हणजे आपण जे सॅम्पल घेणार आहोत त्याच्यामध्ये किती आयटम्स असणार आहेत, दॅट इज n, आणि ज्या पॉप्युलेशनमधून आपण ते घेणार आहोत दॅट इज कॅपिटल N. वी विल डिनोट द कॅरेक्टरिस्टिक अंडर स्टडी बाय लेटर y. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण विद्यार्थ्यांच्या मार्क्सचा अभ्यास करत असो तर y डिनोट मार्क्स. आपण त्यांच्या वजन किंवा उंचीचा अभ्यास करत असो y डिनोट्स देअर हाईट और वेट. सो y suffix I means value of the characteristic for the ith unit of the population. म्हणजे y10 असं जर असेल तर त्याचा अर्थ काय की पॉप्युलेशनमध्ये 10 नंबरला जो इंडिव्हिज्युअल असेल किंवा आयटम असेल त्याची व्हॅल्यू y10. आणि स्मॉल yi we will use it to denote the value of characteristics for the ith unit of the sample. So these are the notations we are going to use. Based on these notations we will define number of statistic. First one is sample mean. जो मीन आपण आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे. मीन म्हणजे काय तर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, पण फक्त सॅम्पलसाठी. सो सॅम्पलमध्ये आपल्याकडे आहेत स्मॉल n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, सो त्या सर्वांची टोटल डिवायडेड बाय n दॅट इज सॅम्पल मीन. आणि म्हणून त्यासाठी स्मॉल y बार असं नोटेशन आपण वापरलं. तर सिमिलरली फॉर पॉप्युलेशन मीन, पॉप्युलेशनमधल्या सगळ्या इंडिव्हिज्युअल्सचे जे ऑब्झर्वेशन्स असतील त्यांची टोटल डिवायडेड बाय कॅपिटल N. तर फक्त आपण समेशन yi घेतलं तर त्याचा अर्थ काय पॉप्युलेशन टोटल. सो समटाइम्स वी नीड पॉप्युलेशन टोटल ऑल्सो. सो दीज आर द फॉर्म्युले विच कॅन बी युज्ड. म्हणजे सॅम्पल मीन लक्षात ठेवा, पॉप्युलेशन मीन स्मॉल y बार कॅपिटल Y बार अँड दिस इज पॉप्युलेशन टोटल. देन द नेक्स्ट इज द व्हेरियन्स. सर्वांना आपल्याला माहिती आहे व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय तर ऑब्झर्वेशन मायनस त्याचं मीन आणि याचं ॲव्हरेज घेतो आपण. सो समेशन yi minus y bar square divided by capital N, it is the population variance. ज्या ठिकाणी समेशन फ्रॉम 1 to capital N that is for the population.
तर दुसरं स्टॅटिस्टिक आहे पॉप्युलेशन मीन स्क्वेअर. पॉप्युलेशन व्हेरियन्स आणि पॉप्युलेशन मीन स्क्वेअरमध्ये फरक असा आहे की जी टोटल आहे समेशन वाय आय मायनस वाय बार स्क्वेअर याला एननी डिवाइड करायच्याऐवजी एन मायनस वननी डिवाइड करायचं. सो दॅट इज पॉप्युलेशन मीन स्क्वेअर. अर्थात त्याच्या पाठीमागे कारण आहे. पुढं स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास जसं तुम्ही कराल तसं तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. ओके, सो तुम्ही आत्ता लक्षात काढायचं पॉप्युलेशन व्हेरियन्स and population mean square. Similarly, we can define sample mean square. Sample mean square. So it is the sum of yi minus y bar square divided by small n minus 1. So sample mean square. Similarly, we can define sample variance. So divided by n instead of n minus 1. So we can use that formula also. पण आपल्याला हा फॉर्म्युला आवश्यक आहे आणि तो आपण वापरणार आहोत. नाव हिअर वी हॅव टू वन इम्पॉर्टंट रिझल्ट. इनफॅक्ट या चॅप्टरमध्ये 5 रिझल्ट आहेत. त्या 5 पैकी 2 रिझल्ट तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये विचारले जातील. तर त्यापैकी हा पहिला रिझल्ट आहे. इन सिंपल रँडम सॅम्पल without replacement in SRSWR, the probability of a specified unit being selected in sample at any given draw is equal to 1 upon n. म्हणजे जर मी सिंपल रँडम सॅम्पल विदाउट रिप्लेसमेंट ही सॅम्पलिंग टेक्निक वापरत असेल तर त्याच्यामध्ये एखादा विशिष्ट युनिट हा सॅम्पलमध्ये सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी ही 1 upon n. इट इज कॉल्ड सिलेक्शन प्रोबॅबिलिटी. म्हणजे SRSWR मध्ये सिलेक्शन प्रोबॅबिलिटी ऑफ एव्हरी आयटम इज 1 upon n. तर हे मॅथमॅटिकली आपल्याला प्रूव्ह करायचं. तर आपण असं गृहीत धरूया की वी हॅव टू सिलेक्ट अ सॅम्पल ऑफ साईज n, स्मॉल n. मग आता मी कोणकोणते आयटम निवडलेले आहेत तर मी जे n युनिट्स निवडलेले आहेत त्या प्रत्येकाला मी नोटेशन वापरतो u आणि सफिक्स त्याचा नंबर म्हणजे u1, u2, u3 सो ऑन un. सपोज n इज इक्वल टू 5 असेल म्हणजे मला 5 आयटम्स निवडायचे आहेत. तर त्याचा अर्थ काय u1, u2, u3, u4 आणि u5. these are the 5 items selected in the sample. आता त्याच्यासाठी मी एक इव्हेंट डिफाईन करतो. कोणता इव्हेंट डिफाईन करतो पहा. लेट कॅपिटल AI डिनोट an event that a specified unit uj is not selected at ith draw. आता पहा इथं 2 इंडिकेटर व्हेरिएबल्स आपण वापरतोय. एक म्हणजे जे आणि दुसरा म्हणजे आय. आता आपल्याला स्मॉल n युनिट सिलेक्ट करायचे आहेत म्हणजे मला तेवढे ड्रॉ करायला लागतील. म्हणजे तेवढ्या चिठ्ठ्या आपल्याला घ्यायला लागतील. म्हणजे मला 5 युनिट जर निवडायचे असतील तर मला 5 वेळा चिठ्ठी घ्यावी लागेल किंवा 5 रँडम नंबर काढावे लागतील. सो दॅट इज कॉल्ड ड्रॉ. आयथ ड्रॉ म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा अशा पद्धतीने n ड्रॉ होणार आपले टोटल. आणि युनिट्स किती निवडायचे आहेत तर n. सो जे रनिंग फ्रॉम 1 to n त्यापैकी कोणताही घ्या. मग आयथ ड्रॉसाठी मी इव्हेंट डिफाईन करतो AI म्हणजे स्पेसिफाईड युनिट UJ मी सिलेक्ट केला आहे आणि तो ॲट आयथ ड्रॉ नॉट सिलेक्टेड मीन्स AI. आणि जर सिलेक्ट झाला तर काय मग त्याचा कॉम्प्लिमेंट AI बार. मग आता मी प्रोबॅबिलिटी त्याची डिफाईन करू शकतो. द प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग
jth युनिट ॲट kth ड्रॉ, म्हणजे तो काय पहिल्यांदा सिलेक्ट नाही झाला, दुसऱ्यांदा सिलेक्ट नाही झाला, तिसऱ्यांदा सिलेक्ट नाही झाला, k-1th टाईम तो सिलेक्ट नाही झाला, पण kth टाईम तो सिलेक्ट झाला. म्हणजे मी 5 आयटम निवडलेत आणि त्याच्यामध्ये 3 नंबरचा आयटम हा समजा 4थ्या ड्रॉला जर सिलेक्ट झाला असेल तर त्याचा अर्थ काय A1, A2, A3 येणार आणि A4 कॉम्प्लिमेंट येणार. So probability of selection of use at kth draw is probability of A1 intersection, A2 intersection, so on AK-1 intersection AK complement. त्याचा अर्थ काय तर जेथ युनिट पहिल्यांदा सिलेक्ट नाही झाला, दुसऱ्यांदा सिलेक्ट नाही झाला, तिसऱ्यांदा सिलेक्ट नाही झाला, k-1th ड्रॉला पण तो सिलेक्ट नाही झाला, पण इट इज सिलेक्टेड ॲट kth ड्रॉ. सो ही इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी. आता या ठिकाणी मी कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा नियम वापरू शकतो, जो बेस थेरममध्ये गेल्या वर्षी तुम्ही अभ्यास केला. probability of A1 into probability of A2 given A1. कंटिन्यू करायचं ते पुढं. probability of A3 given A1 A2, so on. probability of AK-1 given A1 A2, so on AK-2. आणि शेवटी probability of AK complement given A1 A2 A3, so on AK-1. हा बेस थेरम आहे किंवा कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा रूल आपल्याला, म्हणजे ज्याला आपण थिअरम ऑफ कंपाऊंड प्रोबॅबिलिटी म्हणतो, तो वापरून म्हणजे पहिल्यांदा न सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी, दुसऱ्यांदा न सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी गिवन दॅट इट इज नॉट सिलेक्टेड ॲट द फर्स्ट ड्रॉ. तर आता सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी 1/n आहे. सो सिलेक्ट न होण्याची प्रोबॅबिलिटी काय येणार 1 - 1/n. आणि आता विदाउट रिप्लेसमेंट आहे, त्यामुळे प्रत्येक ड्रॉला एकनी कमी होत जाणार आहे ते, कारण सिलेक्ट झालेला आपण बाजूला ठेवणार. सो इट इज 1 - 1/n इंटू 1 - 1/, आता एकनी कमी झाला. सो देर आर ओनली n-1 युनिट्स लेफ्ट आउट इन द पॉप्युलेशन. सो n-1 into 1 - 1/n-2, so on. At the k-1th draw there will be only n minus k-2, ते मायनस मायनस प्लस 2 होईल आणि शेवटी सिलेक्शन होणार आहे, त्यामुळं काय होणार 1 मायनस न येता 1/n-k+1. आता हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर पहा n डिनॉमिनेटर n-1 न्यूमरेटर परत n-2 अँड सो ऑन. मग प्रत्येक ठिकाणी पहा पहिल्याचा न्यूमरेटर दुसऱ्याच्या डिनॉमिनेटर बरोबर कॅन्सल होत जाईल शेवटपर्यंत, आणि शिल्लक काय राहणार पहिल्या टर्मचा डिनॉमिनेटर दॅट इज n आणि शेवटच्या टर्मचा न्यूमरेटर दॅट इज 1. सो इट रिमेन्स ओनली 1/N. सो इट इज अ व्हेरी सिम्पल थेरम. त्याच्यामध्ये फक्त एक आपल्याला कंपाऊंड प्रोबॅबिलिटीचा रूल वापरता येतो. ओके. नाउ द सेकंड रिझल्ट. In SRSWR, the probability of a specified unit included in the sample is small n upon capital N. The probability of selection and probability of inclusion ह्याच्यामध्ये फरक आहे. सो इथं आपण बोलणार आहोत ते इन्क्लुजन प्रोबॅबिलिटीबद्दल. एखादं विशिष्ट युनिट इन्क्लूड होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे सॅम्पलमध्ये, तर इट इज स्मॉल n अपॉन कॅपिटल N. आणि सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी 1/N. लेट UI be the specified unit be the ith unit included in the sample. This unit can be included in the sample if it is selected at either first draw or second draw
म्हणजे आता एखादा विशिष्ट युनिट सॅम्पलमध्ये कधी असेल, तर जे आपण एकूण n ड्रॉ करणार आहोत त्यातल्या कोणत्या तरी एका ड्रॉमध्ये ते सिलेक्ट व्हायला पाहिजे ना. So it will be included in the sample if it is selected at first draw or second draw or third draw. आता ते एकापेक्षा जास्त ड्रॉला सिलेक्ट होणार नाही आहे, कारण इट इज विदाउट रिप्लेसमेंट सॅम्पलिंग स्कीम. सो if we denote the probability PJI, probability of inclusion of UI at the jth draw, तर त्याचा अर्थ काय, PJI is equal to P1I plus P2I plus so on PNI. म्हणजे ith युनिट इज सिलेक्टेड ॲट द फर्स्ट ड्रॉ किंवा ऑर म्हटलं की प्रोबॅबिलिटींची ॲडिशन होते. सो प्लस P2I सो ऑन. आता प्रत्येक ठिकाणी त्याला सिलेक्शनचे चान्सेस किती आहेत, 1/n. सो 1/N repeated n times, so it becomes small n upon capital N. So it is proved. So दोन रिझल्ट आपण सिम्पल रँडम सॅम्पल विदाउट रिप्लेसमेंट या स्कीमसाठी या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत. आणि आय थिंक this much is enough for today's lecture. Let me recap what we have seen today. आज आपण पाहिलं वेगवेगळे नोटेशन्स जे आपल्याला थिअरम्स प्रूव्ह करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या फॉर्म्युले म्हणजे सॅम्पल मीन, पॉप्युलेशन मीन, सॅम्पल व्हेरियन्स, पॉप्युलेशन व्हेरियन्स, मीन स्क्वेअर, पॉप्युलेशन आणि सॅम्पल. आणि त्यानंतर दोन महत्त्वाचे रिझल्ट आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत. सो विल स्टॉप हिअर and see you next time.